तत्वकौमुदी श्री भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अलौकिक हेतुकी अकारण करून अशा कृपेनं आपण संस्कृत तत्वकौमुदी या ग्रंथास अनुसरून व्याकरणाचा विचार करत आहोत. व्याकरणाचा विचार करताना आपण राम शब्दाचा पूर्ण विचार केला. राम शब्दाची सगळी रूपं पाहिली. मग आता बोला बरं राम शब्द. राम या प्रकारे राम शब्दाचा विचार आपण केला. आणि राम शब्दाच्या विचारानंतर काल आपण संक्षेपानं थोडं 10-15 मिनिटामध्ये एक सूत्र घेतलं होतं. सर्वादीनी त्याचा अर्थ काय झाला? सर्वादीनी शब्द स्वरूपाणी सर्वनाम स्थान सर्व इत्यादी शब्द स्वरूपे सर्वनाम संज्ञक होत. मग सर्व इत्यादी शब्दांची काय संज्ञा झाली? सर्वनाम संज्ञा केली होती, है ना. सर्व इत्यादी शब्दांची सर्वनाम संज्ञा आपण केली. आता यामध्ये सर्वनाम संज्ञा आपण केल्यावर तत्पश्चात आता त्यांची रूप काय सिद्ध होतात हे पाहायचं. त्यातली त्यात सुरुवातीला 14 मोजवली. कोणकोणते बोला बरं. दतर दतम अन्य अन्यतर इतर त्वा त्वा नेम सम सिम हे 14. त्याच्यानंतर एक सूत्र आलं, त्याच्यात 7 सांगितले. बोला. पूर्वपरावर दक्षिणोत्तर पराधर आणि व्यवस्थायाम संज्ञायाम हे सूत्र पुन्हा येणारे पुढे, म्हणून एकदम चांगलं कंठस्थ करा. दुसरा याच्यात 7 सांगितले, आणखी पुन्हा एक सांगितलं दुसऱ्या सूत्रात. स्वमज्ञाती धनाख्यायाम काय सूत्र झालं? त्याच्यात कोण सर्वनाम आलं? स्व. तत्पश्चात अंतर्बहिर्योगोपसंज्ञानयोः काय सूत्र आलं? त्याच्यामध्ये एक अंतर आलं. 21 आणि 2 23 आणि त्याच्यानंतर 12 आले. कोणते बोला बरं. त्यात पाहून सांगतो काय इकडं कंठच विचारून तुका पाहून सांग झाले. या प्रकारे किती सर्वनाम झाले लिहिलं नाही इथे. इथे 35 सर्वादयः सर्व इत्यादी 35 आहेत. किती आहेत? 35 झाले. मग आता यामधली जी अकारांत सर्वनाम आहेत कोणती? अकारांत. ज्याच्या शेवटी अ असेल त्यांना काय म्हणू? ज्याच्या शेवटी ई असेल, आ असेल, उ असेल, ए असेल, ऐ असेल. हे आता सगळे क्रमानं अगोदर स्वरांत शब्दांचा विचार आपण करणार आणि नंतर मग हलंत शब्दांचा विचार करणार. व्यंजनांत. मग आता या ठिकाणी स्वरांत शब्द आपण पाहू. स्वरांतामध्ये पहिला स्वर अ. मग अकारांत शब्द अकारांत पुल्लिंगी पाहिल्यानंतर अकारांत सर्वनाम आपण पाहूया. पहिलंच सर्वनाम आहे सर्व. पहिलं कोणतं सर्वनाम आहे? ते अकारांत आहे का? दिसतंय का शेवटी याचा आकार?
म्हणजे हे सर्व सर्वनाम कसं आहे? मग आता याची रूप चालवताना आपल्याला जेथे जेथे बदल होईल तेवढ्याच ठिकाणी बदल करणार नाही, तर तो शब्द कशाप्रमाणे चालेल? रामप्रमाणे. पहा, प्रथमा जशी राम शब्दाची झाली तशीच सर्वची बनेल, तर क्या सज सु येईल, सुचा विसर्ग होईल सर्व. मी आता सांगत बसणार नाही, जे झालेलं काम पुन्हा पुन्हा पिष्ट पेशन करत बसण्याचा काय अर्थ आहे? नाही कळलं तर विचारा, मग सांगेल. द्विवचन सर्वौ रामौ झालं होतं, इथे काय झालं? सर्वौ. सर्व सर्वौ. आता बहुवचन आहे सर्वजस. बहुवचन काय आहे? सर्वजस. पुल्लिंगामध्ये सर्व रामा हा झालत, राम रामौ राम. एक वचन द्विवचन बरोबर आहे, परंतु सर्व आणि जस या अवस्थेमध्ये बदल होणार आहे, रूप तसंच राहणार नाही. याकरिता सर्व जस इति स्थितौ सूत्र आलं. जसशीम 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 जससीम जसशीम. हे सूत्र आहे. या सूत्राचा अर्थ काय पहा. आता जसच्या जस षष्ठीचं एक वचन बरं का, आणि शी प्रथमेचं एक वचन. अर्थ काय झाला? जसच्या ठिकाणी शी व्हावं. काय अर्थ होत आहे? शी व्हावं. जसच्या ठिकाणी शी व्हावं. अरे गावकरी नाराज होईल, कसं सांगावं तुला? शी जसच्या ठिकाणी का हो? शी हो. तेव्हा सूत्र आलं. वृत्ती याची अदंतात सर्वनामनो जसः शी स्यात्. बोला बरं. अदंतात सर्वनामनो अदंतात सर्वनामनो अदंतात सर्वनामनो जसः शी स्यात्. अदंतात सर्वनामनो जसः शी स्यात्. अदंतात सर्वनामनो जसः शी स्यात्. अदंतात हे पंचम एक वचन, सर्वनामनः पंचम एक वचन, जस षष्ठी एक वचन, शी षष्ठी एक वचन आणि स्यात् व्हावं. आता अदंत हे विशेषण आहे आणि सर्वनामनं हे विशेष्य आहे. इकडे लक्ष. अदंत काय आहे? विशेषण. आणि सर्वनामनं काय आहे? सर्वनाम शब्दाच्या षष्ठी पंचमीचे एक वचन सर्वनामनं. तुम्हाला म्हटलं होतं की विशेष विभक्तीचाच आपण अर्थ घेत असतो, विशेषण विभक्तीचा अर्थ घेत. मग आता दोन्ही ठिकाणी पंचमी आहे. पंचमीचा अर्थ काय बरं? पासून. काय? पासून. मग आता विशेषाचा अर्थ होईल सर्व नामापासून. झालं. मग आता इथं अदंत अदंत इथं पंचमीचा अर्थ घेणार नाहीत, मग आपण एवढं लिहू आपण अकारांत. मग अर्थ काय झाला? अकारांत सर्वनामापासून. आणि पंचमी आली रे आली तर तस्मात द्युत्युत्तरस्य या सूत्रानं काय होतं? परस्य घ्यावंच लागतं. मग अर्थ काय होईल? अकारांत सर्वनामापासून पुढील. कोणाच्या ठिकाणी? जसच्या ठिकाणी काय हो? शी हो. जसच्या ठिकाणी काय हो? शी. जसच्या ठिकाणी शी. मग आता जसच्या संपूर्णाच्या ठिकाणी करायचं आहे की अंतिमच्या ठिकाणी? षष्ठी आली की लगेच कोणती विभक्ती सूत्र येतं? अलोन्त्यस्य. षष्ठी आली कोणतं येतं? षष्ठी निर्दिष्ट अंत्यस्य. षष्ठी निर्दिष्ट आदेश अंत्यस्य आलस्य अल स्यात्.
अलहस्यात अंतिम वर्णाच्या ठिकाणी आदेश प्राप्त होतो. मग आता जसच्या सच्या ठिकाणी आदेश प्राप्त होऊ लागला तेव्हा एक आता पहा आदेश कोणता आहे शी मध्ये किती वर्ण येतात श ई किती आले 2. मग इथं सूत्र आलं अनेकाल शीत सर्वस्य शचित संज्ञा होणार आहे म्हणजे एक अलवालाच आहे परंतु आदेश कसा आहे शीत तेव्हा सूत्र आलं अनेकाल मागे गेलाय अनेकाल शीत सर्वस्य. या सूत्राने काय सांगितलं अनेकाल आदेश म्हणजे अनेक वर्णवाला आदेश आणि शीत आदेश सर्वाच्या ठिकाणी होतो. मग हा शी आदेश कसा आहे शीत शची काय होणार आहे हीच संज्ञा शीची काय होते कोणत्या सूत्रानं लशक व तद्धेत कोणत्या सूत्रानं लशक व तद्धिते. या सूत्राने कोणाची संज्ञा होते शची संज्ञा होते म्हणजे हा आदेश कसा आहे शीत कसा आहे आणि शीत आदेश असल्यामुळे सर्वांच्या ठिकाणी होईल पूर्ण जसच्या ठिकाणी. मग काय झालं सर्व शी त्यातल्या शची संज्ञा तस्य लोपानं लोप झाला. मग काय राहिलं बुवा ई हा आदेश शीत असल्यामुळे सर्वांच्या ठिकाणी झाला सर्व ई झालं. कळाला सर्व ई झाल्यानंतर काय सूत्र येऊ शकतं बरं इथे ई कोणतं येऊ शकतं काय येतं आद्गुण कोणतं सूत्र आलं आद्गुण आद्गुण या सूत्राने गुण केल्यावर काय रूप झालं सर्वे काय रूप झालं सर्वे. नंतर द्विवचन काय आलं रामम जसं झालं इथं कोणतं लागणार बस अमी पूर्व तेवढंच एकसारखं सगळं तसंच रूप आहे सर्वम औ मध्ये राम सारखंच वृद्धिरेचे होऊन सर्व आणि बहुवचनामध्ये रामान इथे सर्वान काही बदल नाही. तृतीयमध्ये सुद्धा काहीच बदल नाही सर्वेण इथे मागे र पुढे नाही म्हणून होणं झाला. भ्याममध्ये सुबिजन दीर्घ झाला रामसारखा रा सर्वाभ्याम आणि अतो भेस ऐस न ऐस झाला तेव्हा काय झालं सर्वही काही टेन्शन काहीच नाही. चतुर्थी आली सर्व धनंगी काय आलं सर्व धनंगे. आता या ठिकाणी गेर्य प्राप्त झालं प्राप्त झाल्यावर त्याचा बाद करून हे सर्वनाम आहे याच्याकरता विशेष सूत्र आलं सर्वनामनः स्मैं सर्वनामनः स्मैं सर्वनामनः स्मैं सर्वनामनः स्मैं सर्वनामनः स्मैं. पाहता हे सूत्र काय सांगता आता सर्वनामनो गे हे स्मय तिथं विसर्ग द्यावा गेस ठिकाणी मला त्या पेन अतः सर्वनामनः गेस्मैः स्यात्. पदार्थ काय होईल अत म्हणजे अकारांत बरं का काय करायचं अकारांत सर्व नामापासून पुढील कोणाच्या ठिकाणी रे गेच्या ठिकाणी काय हो स्मय आदेश हो. अकारांत सर्वनामापासून पुढील गेच्या ठिकाणी स्मयी आदेश हो. काय आदेश हो त्याला आदेश होणार स्मयी. मग आता इथे गे नाही राहणार
तिथं मग स्मय झाल्यावर इथं काहीही येणार नाही. दीर्घ होईल का नाही सांगा बरं सुपीचनं? नाही. यही नाही ना, यय म्हणजे झब आहे आतापर्यंतच, आणि हे शशसार हालमध्ये स खाली आला म्हणून इथे दीर्घ होणार नाही. सर्व स्मय भ्याम प्रत्यय आला तसंच राहील, बदल नाही. सर्वाभ्याम सुपीच दीर्घ आणि सर्वेभ्य इथे काय होणार है ना, बहुवचने जल्यतनं एकार होईल सर्वेभ्य. आता ही कोणती व्यक्ती झाली? चतुर्थी. पण मला पुसावंच लागेल कारण होणार नाही त्याला. गसी सर्वधनंगसी पंचमी आली. आता पंचमीलाही आपल्याला काय येऊ लागला? टांगसिंगसा मिनात्स्या. काय प्राप्त होऊ लागला? मग असं लिहू आपण, टांगसिम गसा मिनात स्याहा इति प्राप्ते. हे काय झालं? प्राप्त झालं. प्राप्त झाला असता सूत्र आलं गसिंग्यो स्मात् स्मिनो. गसिंग्यो स्मात् स्मिनो. गसिंग्यो स्मात् स्मिनो. गसिंग्यो स्मात् स्मिनो. इथंच लिहून टाकलं ना, टांगसी इत्यत्र है ना, सर्वंगसी इत्यत्र टांगसी गसामी ती प्राप्ते वरती लिहिलं. प्राप्त झाल्यावर काय आलं? गसिंग्यो स्मात् स्मिनो. 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 पहा, अदंतात् सर्वनाम्नः. अदंतात् सर्वनाम्नः. अदंतात् सर्वनाम्नः परयो. अदंतात् सर्वनाम्नः परयो रेतयो रेतौ स्तः. रेतयो रेतौ स्तः. पहा आता इथं काय झालं? अदंताचा अर्थ अकारांत. सर्व नामापासून परयो म्हणजे पुढील येतोय, अर्थात गसी आणि गीच्या ठिकाणी. गसी आणि गीच्या ठिकाणी काय हो? स्मात आणि स्मिन हो. मग आता पहा, गसीच्या ठिकाणी काय होईल? स्मात. आणि सप्तमीच्या अंगीच्या ठिकाणी काय होईल? स्मिन. मग आता पंचमी कोण कोण होता? गसी. तिथं काय झाला? स्मात. मग जोडलं तर काय झालं? सर्व स्मात. भ्याममध्ये सर्वा भ्याम. भ्यासमध्ये सर्वे भ्य. ठीक, एवढं लिहा. वरती जाऊ. काय षष्टी. षष्टीच्या टांग सिंग सामिनात सान गायला सर्वस्य. ओसमध्ये सर्वयोः. आणि षष्टी सर्वधनम आम असं झालं असतं. आता एक सूत्र येऊ लागलं. सर्व आम इत्यत्र नुटी प्राप्ते. कोणत्या सूत्रानं? रस्व नद्यापो नुट. हा कोणता आहे? रस्व आहे. कोणतं प्राप्त झालं सांगा? कोणतं प्राप्त झालं? रस्व नद्यापो
नोट. यानं काय प्राप्त झाला? नोट प्राप्त झाला असता. तेव्हा सूत्र आलं आम्ही सर्वनाम न सोट. 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 अवर्णांतात परस्य. अवर्णांतात परस्य. अवर्णांतात परस्य सर्वनाम्नो विहितस्य. सर्वनाम्नो विहितस्य. सर्वनाम्नो विहितस्य आम नुडागमः स्यात्. सुडागमः स्यात्. पहा काय झालं की अवर्णांत. अवर्णांत म्हणजे अकारांत. सरळ लिहू आपण अकारांत. कोण? सर्व नामापासून पुढे विहितस्य म्हणजे विधान केलेल्या आमला का हो सोट आगम हो. अकारांत सर्वनामा पुढे है ना. अकारांत सर्वनामापासून पुढे विधान केलेल्या कोणाला हो? आमला. काय आगम हो? सुटागम हो. म्हणजे आता इथे अकारांत सर्वनाम आहे ना सर्व, त्याच्या पुढे काय आहे? आमचा विधान केला, त्याला काय आगम होईल आता? सूट. सूटच्या मधला टची हलंत्यमना उची मग काय राहील? तसं लोपन लोप केल्यावर मग काय झालं? सर्व साम. काय झालं? सर्व साम असं झालं. आता सांगा बरं कोणतं सोरेल? सुपीच. काय सांगते? हे या दो सुपी ये मध्ये येतं कसं? ये मध्ये येतं नाही की बेट्या? कसं काय बोलले? मग सांगा सांगा तुम्हीच. झोपा काढायला लागले तुम्ही हली सर्व श्याम. काय कारण इथं सांगा. एवढ्यातलं मागच्याच पानातलं आहे सगळं. मला दिसलं बा. बहुवचने झल्ले. बहुवचन आलं की तेच ना. काय भोजन करता येत नाही तुम्हाला? कोणतं सूत्र आलं? आता मी पुढचं सूत्र विचारतो. कोण सांगतं? बक्षीस. कोण सूत्र आलं? बहुवचने झल्लेत. त्यानं काय केलं सांग रे. काही थांब विठ्ठल महाराज. हां विठ्ठल सांग. बहुवचने झल्लेत काय करतं? कोणाला? सुपच्या आकाराला आकार होतो. वा बुद्धिमान. हां कुठाच्या कोणाच्या ठिकाणी आकारले आकार? तो केवळ येऊन बसत जा. हे बागचे पुढे चालले तुझ्या. काय सांग सांग. कस काय काय सांगताय ते सूत्र? त्याने सांगितल्यावर तुम्ही कोणी सांगितलं का दुसऱ्याच गोष्ट? काहीच बोलत नाही. त्याचा अर्थ माहीत पाहिजे पहिल्यांदा है ना. ज्याला आधी बहुवचन सुपुढे असेल तर आकारांत अंगाच्या ठिकाणी एकार हो. अर्थ जोपर्यंत नाही तो पण काय नाही. मग 1000 वेळ वाटला तरी काय फायदा? पहा आकाराच्या ठिकाणी काय झाला? एकार. मग काय झालं? सर्वे सम. आता मागे काय आला? ए आणि पुढे काय आला? सम. मग हा स जो आहे तो कसा आहे? प्रत्ययाचा अवयव. आगम आहे ना. आदेश रूप
नाही, प्रत्ययाचा अवयव आहे म्हणून सूत्र आलं आदेश प्रत्यय. बरं जाऊ द्या, मी बक्षीस देतो 2 रुपये. पण मला या सूत्राचा अर्थ सांग. ए विठ्ठल, हां सांग. आदेश प्रत्यय सांग. बरं प्रल्हादला विचारतो. प्रल्हाद सांग रे. आदेश प्रत्यय तू सांग रे. बनले गेले ना. अरे आता घे पटका. तुला काल तयार करायला सांगितलं. तादृशे एव शह. मूर्धन्य काय झाला? शत झाला. हे आपण काल सांगितलं. आता इथे सुद्धा आदेश प्रत्ययोः या सूत्राने प्रत्ययाचा अवयव सच्या ठिकाणी काय होईल? मूर्धन्य आदेश. काय आदेश होईल? मूर्धन्य आदेश. मग मूर्धन्य आदेश करत असताना सच्या ठिकाणी काय होईल? मूर्धन्य. मूर्धन्य किती आहेत सांगा? आणि मूर्धन्य करायचं आहे ना. मग मूर्धन्य किती वर्ण आहेत बोला? अरे रोटू रसायना मूर्धा. ते वर्ग बोलत आहे. काय करायचं आहे? रोटू रसायना किती आहेत? इकडं पहा, खाली नाही इकडं. किती आहेत मूर्धन्य? रो टवर्ग र श. हे काय यांचे मूर्ध आहे. मग आता यापैकी कोण होईल? तर आता पाहावं लागेल. स्थान घेऊन चालणार नाही. मग अभ्यंतर प्रयत्न पहा. अभ्यंतर प्रयत्न किती आहेत सांग रे? किती प्रकारचे येतात? कोणते? काहीच नाही. किती आहेत रे? हां 25. हां बर. प्रयत्न आहे. शल उष्माण झालं की नाही? ईषद विवृतम. हां बोला. ईषद विवृतम. अरे विवृतम स्वराणाम ईषद विवृतम उष्मणाम. हे काय झोपा काढले? काही बोलताय? ईषद विवृत्त उष्म वर्णांचा प्रयत्न आहे. मग आता इथे ईषद विवृत्त कोण आहे? स. आणि याच्या ठिकाणी ईषद विवृत्त काय होईल? ईषद विवृत्त कोण आहे? स श ह श. अच्छा श श स ह. मग आता ईषद विवृत्त आहे. मग आता सच्या ठिकाणी मूर्धन्य ईषद विवृत्त कोण होईल? श. मग झाला सर्वे शाम. झालं. आता संगीच्या ठिकाणी काय होतो? गसिंगी हो स्मात स्मिनव. काय आदेश झाला? मग काय रूप झालं? सर्वस्मिन ओस सर्वयोः आणि सर्व राम सारखंच सर्वसु. नंतर बहुवचने झल्लेत नाही एकार. आदेश प्रत्यय नशकार सर्वेषु. अशा प्रकारे सर्व शब्दाची रूप तयार झाली. तर बोला बरं एकदा पूर्ण. सर्व सर्वौ सर्वे प्रथमा सर्वं सर्वौ सर्वान् द्वितीया सर्वेण सर्वाभ्यां सर्वस्मै सर्वाभ्यां सर्वस्मात् सर्वाभ्यां सर्वेभ्यः सर्वस्य सर्वयोः सर्वेषां षष्ठी सर्वस्मिन् सर्वयोः. हे सर्वचा अर्थ आहे सगळे, संपूर्ण. तसाच दुसरा शब्द आहे विश्व. कोणता शब्द आहे? विश्वचा अर्थ सर्वच आहे, सगळे. मग हा शब्द सुद्धा कसा चालणार? सर्वसारखा चालव. मग विश्व विश्वौ विश्वे प्रथमा विश्वं विश्वौ विश्वान द्वितीया
विश्वेन विश्वाभ्यां विश्वस्मै विश्वाभ्यां विश्वस्मात् विश्वाभ्यां विश्वस्य विश्वयोः विश्वेशां. काय रे, कोण विश्वानाम बोलताय? तुमच्यातलं बोलतं कोणतरी? विश्वेशां षष्ठे विश्वस्मिन् विश्वयोः विश्वेषु. सर्वनामांना संबोधन नसतं म्हणून इथं संबोधन लिहिलेलं. बस लक्षात ठेवा. आता सर्व विश्व नंतर कोण? उभ. उभ शब्द कोण आहे? लिहिलं. उभ शब्दो नित्यम द्विवचनांतः. उभ शब्द उभ शब्दो नित्यम द्विवचनांतः. म्हणजे उभ शब्द नित्य द्विवचनांत असतो. उभ शब्द कसा असतो? नित्य. म्हणजे तो द्विवचनातच चालतो. त्याचं एकवचन आणि बहुवचन होत नाही. मग चला बरं, द्विवचन काय होईल आता? तसं उभ सर्व, तसं काय होईल? उभौ प्रथमा उभौ द्वितीया उभाभ्याम तृतीया चतुर्थी उभाभ्याम पंचमी उभयोः षष्ठी उभयोः. संपलं. उभ शब्द कसा चालेल? नित्य द्विवचनात. तो कधीच त्याचं एकवचन होणार नाही आणि बहुवचनही होणार नाही. नित्य तो द्विवचनामध्येच चालेल. लक्षात ठेवा. मग आता शंका येते, सर्वनामाचं एक सुद्धा काम द्विवचनात होत नाही. सर्वे बहुवचनात झालं प्रथमेच्या. द्वितीयात सर्वनामाचं काहीच काम नाही. तृतीयात सर्वनामाचं काहीच काम नाही. चतुर्थीत होतं एकवचनात. पंचमीत होतं एकवचनात. षष्ठीत होतं बहुवचनात. सप्तमीत होतं एकवचनात. द्विवचनात सर्वनामाचं काहीच काम होत नाही. मग या उभ शब्दाला सर्वनामात टाकलं का? आहे की नाही? उभ शब्दामध्ये बरं द्विवचनात काहीतरी काम झालं असतं तर ठीक होतं की एवढा बदल करायचा होता म्हणून सर्वनामामध्ये टाकून दिलं. मग आता उभ शब्द इथे याला सर्वनामाचं काहीच काम होत नाही. मग सर्वनामाचं काहीच काम होत नाही. मग इथे हे का झालं? हां, की का बरं सर्वनामात लिहिलं याला? सर्वनामात टाकण्याचं कारण काय? ते कारण पुढे सांगितलं. तस्य इह पाठस्तु अकजर्थः. पहा, तस्य पाठस्तु अकजर्थः. पहा, त्या उभ शब्दाचा येथे म्हणजे येथे सर्वनामात, येथे अर्थात सर्वनामात पठन अकच प्रत्यय करण्याकरिता आहे. सांगतो काय आहे. या उभ शब्दाचा या सर्वनामात पाठ का केला? सांगितलं अकच प्रत्यय करण्याकरिता. कारण की पुढे गेल्यानंतर तद्धितमध्ये एक सूत्र येतं. काय? के अव्यय सर्वनामना मकच प्राक्टे है. मकच प्राक्टे है एक सूत्र येतं. हे सूत्र सांगतं
अव्यय आणि सर्वनामाच्या टीच्या पूर्वी स्वार्थात अकच प्रत्यय हो. काय सांगितलं? अव्यय आणि सर्वनामाच्या टीच्या पूर्वी. कोणाच्या पूर्वी? अव्यय आणि सर्वनामाच्या टीच्या पूर्वी काय हो? अकच. काय हो? कोणाला? अव्यय आणि सर्वनामाच्या टीच्या पूर्वी अकच प्रत्यय होवो. मग आता अकच प्रत्यय करायचा. मग हा अकच कोणाला होतो? अव्ययांना होतो आणि सर्वनामांना होतो. आता उभ शब्द तर अव्यय नाही आणि त्याला अकच करायचा आहे, म्हणून इथं सर्वनामात लिहावं लागलं आणि उभला अकच केला. आता इथं पहा उभ शब्द आहे, याची टी कोण आहे? अ. मग त्याच्या पूर्वी काय व्हायला? तर हे हलंत झालं. मग इथं अक जोडला तर उभ क आणि हा अ जोडल्यानंतर पूर्ण झाला उभक. उभक म्हणजे सुद्धा दोनच. असं बनविल्या करिता इथं लिहिलेलं आहे. दुसरं याचं काही काम नाही, हे लक्षात ठेवा. आणि बाकी आपण पाहू. चालेल? उद्याच का? आणि तसंच पाहिलं ना, बरं उद्याच घेऊ, राहू द्या. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय. या